नमस्कार मंडळी, ते पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आपण कुठेतरी बाहेर फिरायला आलेलो आहे करंजा जेटीवर. करंजा जेटीवर पोचलो आहे म्हणजे चाललो आहे अलिबाग साईडला. अलिबागला चौलची यात्रा असते भोवाला ठिकाणी, तर त्या यात्रेसाठी आम्ही सर्व फॅमिली चाललेलो आहेत. माझी फॅमिली, मम्मी पप्पा, मी आणि जान्हवी आहे सोबत अजून गावातले बरेच तुम्हाला जाता येता दिसतील. तर नंतर समजला की हितेशची सुद्धा फॅमिली आहे. तर आली तरीमध्ये बसलो आणि नंतर पोचलो रेवस धक्क्याला. जाता जाता उर्वीनी मस्ती करत होती. तर उर्वीच्या मस्त्या करत करत आम्ही बसलो त्या विक्रममध्ये. त्या आपल्या भाषेत टमटमसुद्धा बोलतात. तर त्या टमटम आम्ही दोन्ही फॅमिली मिळून एकच टमटम केला. त्यांची 5 माणसं, आमची 5 माणसं, असं मिळून एक टमटम केला आणि निघालो चौल यात्रेला. तर आता गाडीमध्ये खायची सवय असते, तर ते सुद्धा आम्ही खात एक मजा मस्ती करत विपुलदादा आणि पप्पा पुढे बसले होते. तर चला भेटूया आपण आता चौलच्या यात्रेकडे. आणि पोचलो जाऊन चौलच्या यात्रेत. तर यात्रेत काय देऊळ उंचावर बघून जान्हवी बोलते एवढा उंच चढताना मला दम लागेल. आणि चढत बाई ती दमलीच आणि राहिली पाठी. आणि मम्मीसुद्धा चढता खूपच दमली होती, कारण पायऱ्या सरळ असतात तर जाम वेळ जातो. आणि देवलात जायचं बोलल्यावर हार नारळ घेतलं. गर्दी बघून असा वाटला की आपल्याला आता किती वेळ जाईल काय माहीत नाही, पण 1 तासाच्या प्रयत्नानंतर आपल्याला जाऊन पोचलो आपण देवलात पोचल्यावर एकदम मन शांत, एकदम भारी वाटते. आणि देवाची मूर्ती बघून तर मन प्रसन्न होते. तर अशा आपल्या गुरुदत्ताची दर्शन घेतलं आणि मूर्ती बघून एकदम मनाला आनंद वाटला. बाहेर आलो, बाहेरचं वातावरण बघून सुद्धा भारी वाटत होता. आणि आपला भगवा मस्त वाऱ्यावर फडकत होता. यात्रा कुठलीही असो आणि आपले गाववाले भेटले नाही तर मजाच नाही. तर त्यांच्यासोबत मजा मस्ती करत आपण गेलो आज बाजूच्या असलेल्या मठामध्ये सुद्धा सर्व देवतांचे आपण दर्शन घेतले. आणि बरेच असे तिथे संत वगैरे आणि बरेच देवांचे दर्शन आपल्याला घ्यायला मिळते. बाहेर आलो तर क्रिशा मस्ती करत होती. क्रिशा एवढी मस्ती करते की जाता कुठं बसली गाडीमध्ये पण मला सतवलं. नंतर गेलो स्वामी समर्थांच्या मठावर, तिथेसुद्धा दर्शन घेतलं. बाहेर आलो तर घरी जायला मिठाई प्रसाद पाहिजेच, तर मिठाई प्रसाद घेतला. आणि एक जुनी परंपरा म्हणजे उसाचा रस. हा परंपरा हे फक्त आपल्याला चौलच्या यात्रेचं बघायला वाटते, कारण बैलाच्या साहाय्याने उसाचा रस काढला जातो. नंतर पोचलो पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला. तर जेटीवर पोचलो आणि समजला की तर बंद आहे, कारण समुद्राची निकर पूर्ण गेली होती. त्यामुळे सगळी पब्लिक इथे 3 तास थांबली होती. आणि 3 तासाच्या कुठे प्रयत्नानंतर वेटिंगनंतर निघालो करंजाकडे. आणि करंजाला पोचतात इथे सुद्धा भरपूर गर्दी साठली होती, कारण 3 तास तर बंद असल्यामुळे दोन्ही साईडला गदगदून गर्दी झाली होती. आणि अशा प्रकारे आजचा आपला प्रवास झाला. तर कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.